भारी एंट्री होते बरं कॉलेजला मायला उगाच काही करतात बघ होय. कसलं भारी कॉलेज आहे भाऊ आपलं हे. काय नाही किती भारी झाड आहेत काय नाही. कसलं भारी आहे बघ की झाड किती 100 वर्षाखालचं असेल भाऊ. सरळ सरळ 50 तरी जिरं. हां किती मोठं याचं बुंदा आहे बघ की. हां किती उन्हाळे पावसाळे बघला असेल तेव्हा होते की झाडे 2000 साला. मग तेव्हापासून आता म्हणजे त्याच्या पहिलं हे जे झाड आहे की नाही हे झाड आहे बघ परवाच्या वादळ वाऱ्यात मे महिन्यामध्ये पडले. हे पुरा आगी पेटेस तसं आहे इथं पडलं होतं. कट करून टाकले. पडलं होतं इकडे मिरून फिरून करले तेव्हा इकडे. कशा एंट्री उग राज दरबारात असल्यावानी राज सिंहासनापाशी असल्यावानी. पण या कॉलेजनं आपल्याला खूप काही दिलं. शाहू महाराजांच्या राजवाड्याला शाहू पॅलेसला गेल ना भाऊ. लय भारी आहे भाऊ. ते तर भारी आहे पण आपलं कॉलेज का कमी भारी आहे का भाऊ. किती घनदाट जंगल निसर्गरम्य चिखलदऱ्याच्या ह्याला गेल्या आणि कसलं भारी आहे राजा हे. आपल्या कॉलेजपासून दूर जे मित्र मैत्रिणी आहेत की नाही पास आउट होऊन गेलेले. कोणी इंजिनियर कोणी डॉक्टर कोणी MBA वकील झालेले सगळे गेले आहेत नाही. त्याला बघावं म्हणून हे व्हिडिओ करायला हवे. सगळे हे बघावं कमेंट करावं. आपले कॉलेजचे दिवस कसे गेले सगळं जाते. हे आवाज जाते सगळं जाते. इथं आपण तेव्हा कॉलेजला असताना इथं बाकडे होती अगोदर 2012च्या पहिला. बाकडे नाही तर काही नाही माती. आता इथं इकडे होती इकडे बसाव. आता टाकलंय बघा. आता तिकडे टाकून दिलं इकडे टाकलंय. लय खोडे बाबा आम्ही तर. हे पार्किंग व्यवस्था आहे इकडे. पूर्ण पार्किंग व्यवस्था आहे पूर्ण. हे पार्किंग व्यवस्था इकडे होती. हे कॉलेजचं आपलं गरीब गेट. या गेटमधून जावं सगळेजण. 1857 गेट असल्याने आहे. जालियनवाला बाग हत्याकांडचा असल्याने गेट बंद केल्याने होय. ही आपली इकडली लायब्ररी. DP सावंतच्या हस्ते उद्घाटन झाले तेव्हा. राज्यमंत्री होता त्यांना शिक्षण व राज्य उच्च शिक्षण मंत्री होता. किती मस्त आहे किती भारी आहे. तवा लावलेले झाडं भाऊ किती भारी आले तेव्हा. नारळाचं झाड हवी ह्याचं केळीचं पानाचं असल्याने किती छान आहे. हे आपले गेट इकडे जायला मध्ये जायचं गेट. हे गेट कसले भारी आहेत भाऊ झाडे. कसले हा एंट्री भाऊ. मला नवीन कॉलेजमध्ये आलं तर बी वाटलं होतं भाऊ. कसलं कॉलेज आहे की किती भारी आहे ती विद्यार्थी इथं आपलं सूट येते की नाही की असं वाटलं होतं. सगळं होते काय ना परिस्थिती माणसाला सगळे शिकिते.